नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल ची जी भरती सुटली आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच याला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन जाहिरातीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून कोणत्याही सरकारी नोकरीचं किंवा सरकारी योजनांचं नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही। तर मित्रांनो, याची जाहिरात 24 तारखेला प्रसिद्ध झालेली आहे। याची अर्ज भरण्याचा कालावधी या ठिकाणी यांनी दिलेला आहे। 24 जून ते 24 जुलै पर्यंत याचा अर्ज भरण्याचा कालावधी आहे। लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 24/7/2024 आणि जर पेमेंट करण्याची शेवटची तारीख 25 जुलै पर्यंत आहे। 25 जुलैला सुद्धा तुम्ही शेवटला ऑनलाईन पेमेंट करू शकता। आणि या ठिकाणी 10 आणि 11 ऑगस्ट असे 2 दिवस तुम्हाला करेक्शन करण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे। ज्यांचं पेमेंट राहिले त्या लोकांनी काही करेक्शन असेल तर अशासाठी त्यांनी 2 दिवस दिलेले आहेत। त्या 2 दिवशी तुम्ही फॉर्म मध्ये करेक्शन करू शकता। आणि मित्रांनो, याचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे, परीक्षेचं शेड्यूल आहे, जे टायर 1 जी पहिली परीक्षा असते ती सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान होईल आणि याची जी मेन टायर 2 जी दुसरी परीक्षा असते डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी जी पात्रता आहे, कोणत्याही शाखेतील पदवी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो। कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी पदवी व 12वी गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयापदी ही पात्रता आहे। यासाठी वयाची अट मित्रांनो येतं या ठिकाणी वेगवेगळी पदे दिलेली आहेत। कोणत्या पदासाठी कोणतं एज लिमिट आहे ते चेक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरात ओपन करून पाहू शकता मित्रांनो। आणि याच्यासाठी जी फी असणार आहे ती फी जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपयाचं ऑनलाईन चलन आहे। आणि बाकी कास्टवाल्यांना SC ST अपंग उमेदवार, एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवार यासाठी फी माफ असणार आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन शुल्क नसणार आहे। तर मित्रांनो, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम याची ऑफिशियल लिंक ओपन करून घ्यायची आहे, ssc.gov.in। लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी जाहिरात बघायची असेल तर जाहिरातीसाठी या ठिकाणी नोटीस बोर्ड याच्या ठिकाणी नोटीस ऑफ कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला याची सविस्तर जाहिरात भेटेल। जाहिरात ते वाचून घ्या। जाहिरात वाचून झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन और रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, जे उमेदवार यापूर्वी स्टाफ सिलेक्शनसाठी फॉर्म भरला असेल तर त्यांनी त्यांचा जुना ID पासवर्डच यूज करून लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे। जे उमेदवार पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शन कमिशन या वेबसाईटवरती अर्ज करतायत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच रजिस्ट्रेशनचे पेजवर डायव्हर्ट होईल। या ठिकाणी 4 स्टेज दिलेत, त्या स्टेज मार्फत आपल्याला सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे। या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे, कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी डू यू हॅव आधार कार्ड येस करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे। मित्रांनो, आधार नंबर टाईप करून कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटला ज्या पद्धतीने नाव आहे त्याच पद्धतीनं नावाचं स्पेलिंग या ठिकाणी टाईप करायचं आहे। मित्रांनो, आडनावाने सुरुवात असेल तर या ठिकाणी सुद्धा आडनावाने सुरुवात करायची आहे। तर नाव 2 वेळा टाईप करायचे आहे। हॅव यू एव्हर चेंज नेम, विशेषतः करून मुलींचं लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर येस करायचं आहे आणि बदललेलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, अन्यथा नो करून खाली जेंडर निवडायचं आहे। मित्रांनो, जेंडर सुद्धा तुम्हाला 2 वेळा निवडायचं आहे। जन्मतारीख 2 वेळा टाईप करायची आहे। मित्रांनो, जन्मतारीख टाईप होत नसेल तर उजव्या बाजूला या ठिकाणी कॅलेंडरचं चिन्ह दिसते, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख 2 वेळा सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव सुद्धा 2 वेळा टाईप करायचं आहे, आईचं नाव टाईप करायचं आहे। या ठिकाणी तुमचं 10वीचं बोर्ड निवडायचं आहे। ज्या उमेदवारांची महाराष्ट्र स्टेट बोर्ड या बोर्डातून 10वी उत्तीर्ण झाले त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे निवडायचं आहे आणि जे उमेदवार CBSE मधून 10वी उत्तीर्ण झाले त्यांनी CBSE हे निवडायचं आहे। बोर्ड सुद्धा 2 वेळा निवडायचं आहे। खाली तुमच्या 10वीच्या रोल नंबर टाकायचा आहे, 10वी पासिंग वर्ष टाकायचे आहे। या ठिकाणी 12 नंबरचा ऑप्शन आहे हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं जे काही हायर क्वालिफिकेशन असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे।
त्याच्या समोर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलला एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाईप करून त्याच्या समोरील व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा ईमेल ID टाईप करून घ्यायचा आहे. ईमेल ID टाईप करून त्याच्या समोरील सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करता तुमच्या ईमेलवरती एक OTP येईल. OTP टाईप करून त्याच्या समोरील व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हॅलिडेट झाल्यानंतर एक तुम्ही भरलेली सर्व माहिती चेक करायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरलेली बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सक्सेस पर्सनल डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून किंवा लिहून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी याचा एक सिस्टीम जनरेटेड वन टाइम पासवर्ड तुमच्या मोबाईलला एक मेसेज येईल आणि ईमेल सुद्धा येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा 6 अंकी पासवर्ड दिलेला असेल. पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर एका ठिकाणी नोंद करून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे आणि खाली तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईलला टेक्स्ट मेसेज आलेला पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी प्लीज सेट अ न्यू पासवर्ड, जो पहिला पासवर्ड असेल तो फक्त वन टाइम असणार आहे. तर या ठिकाणी तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. ओल्ड पासवर्डच्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती जो पासवर्ड आलेला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी तुमचा एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही एकसारखे टाईप करायचा आहे. पासवर्ड टाईप करून खाली या ठिकाणी तुम्हाला 2 सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचे आहेत. व्हॉट सिटी वर यू बॉर्न इन, तुम्ही जन्म ठिकाण टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 2 सिक्युरिटी क्वेश्चन निवडून त्याचं उत्तर टाईप करायचं आहे. 2 सिक्युरिटी क्वेश्चन निवडून त्यांची उत्तर टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर एक सक्सेसचा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा पासवर्ड चेंज झालेला आहे. तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून नवीन पासवर्ड टाईप करून कॅप्चा टाईप करून लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स माहिती भरायची आहे. कॅटेगरी तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता ते कास्ट या ठिकाणी निवडायची आहे. या ठिकाणी कॅटेगरी 2 वेळा निवडायची आहे. नॅशनॅलिटी निवडायची आहे, सिटीजन ऑफ इंडिया. आणि या ठिकाणी व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाईप करायचा आहे. आर यू पर्सन विथ बेंचमार्क, तुम्ही अपंग आहात का, येस किंवा नो करायचं आहे. येस केला तरच खालचे ऑप्शन्स ओपन व्हिजिबल होतील आणि नो करणाऱ्यांना खालचे ऑप्शन व्हिजिबल होणार नाहीत, कारण ते अपंगांच्यासाठी आहेत. या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा पिनकोड टाईप करायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस सेम असेल तर येस या बटनावरती टिक लावायचा आहे आणि नंतर नो करून प्रेझेंट ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसचा एक मेसेज येईल. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. वन टाइम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन येईल. त्याच्या समोरील डिक्लेरेशन वाचून आय ॲग्री या बटनावरती टिक लावायचं आहे आणि खाली डिक्लेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सक्सेसचा मेसेज येईल. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची प्रोफाईल रजिस्ट्रेशन करून झालेली आहे. खाली यायचा स्क्रोल करून या ठिकाणी जी वॅकन्सी सुटली आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन दाखवेल. खाली या ठिकाणी नोटिफिकेशन वाचून खाली अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. सूचना येतील, सूचना वाचून घ्यायच्या आहेत. सूचना वाचून फिल फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचे पर्सनल डिटेल्स बाय डिफॉल्ट येतील, चेक करून घ्या आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन जे असेल ते निवडायचं आहे आणि क्वालिफाईंग एज्युकेशन डिटेल्स हे पण निवडायचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन तुमचं कंप्लीट झालंय का ॲक्टिव्ह आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. कोणत्या वर्षी पास झालात ते निवडायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या राज्यातून झालं ते राज्य निवडायचं आहे. युनिव्हर्सिटी निवडायचं आहे. तुमचा या ठिकाणी ग्रॅज्युएशनचा रोल नंबर टाईप करायचा आहे. या ठिकाणी तुमच्या ग्रॅज्युएशनला किती टक्के मार्क पडले ते टक्केवारी टाईप करायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये माहिती भरायची आहे. एक सर्व्हिसमॅन आहात का विचारता असेल तर यस करा, अन्यथा नो करा. वयामध्ये सवलतीसाठी पात्र आहात का असेल तर यस करा, अन्यथा नो करा. या ठिकाणी 23 नंबरचा जो ऑप्शन आहे, डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटीज, तुमची पर्सनल माहिती जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी घ्यावीत का असं ते विचारतं. जर तुम्हाला द्यायची असेल तर यस करा, अन्यथा तुम्ही नो करू शकता. तर यस करा आणि यस करून सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. तुमच्या जवळचं जे एक्झाम सेंटर असेल ते निवडायचं आहे. तुम्हाला 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. 25-1, 25-2 हे अपंगांसाठी आहेत
अपंग उमेदवाराला एक्स्ट्रा टाइमची आवश्यकता आहे का, तर त्यांनी हे येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. 25/4 हे सुद्धा अपंगांसाठी आहे. 26/1 आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर द पोस्ट ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर. 12वी गणिताला 60% पेक्षा जास्त मार्क असतील तर येस करा, अन्यथा नो करा. खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली मेसेज येईल, ओके करायचं आहे. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. तर बऱ्याच लोकांना त्यांच्या कम्प्युटरला वेब कॅमेरा नसतो, तर त्यांनी खाली एक ऑप्शन दिला, इफ यू आर अनेबल टू कॅप्चर लाईव्ह फोटो विथ युअर डिव्हाइस स्कॅन द बिलो QR कोड टू डाउनलोड द ऍप फ्रॉम द प्ले स्टोअर. बारकोड स्कॅन करून प्ले स्टोअरवरून तुम्हाला एक ऍप डाउनलोड करून फोटो स्कॅन करून घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी माझ्याकडे एक दुसरा पर्याय आहे. तुमच्या मोबाईलवरती आणि कम्प्युटरवरती एक आयरूम वेबकॅम हे ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून ते ऍप ओपन करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी इथं डाउनलोड केलेलं आहे. आयरूम वेबकॅम हे वेबकॅम तुम्हाला फोटो कॅप्चर करण्याची मदत करेल. या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरून तुम्ही वायरलेस फोटो कॅप्चर करू शकता. हे पहा, मी आता कोणत्याही प्रकारचं वायर कनेक्ट केलेलं नाही आणि या ठिकाणी डायरेक्ट वेबसाईट ओपन करायची आहे. कॅप्चर लाईव्ह फोटो याच्यावरती क्लिक केलं की तुमचा मोबाईल ऑटोमॅटिक ऍक्सेस होईल. वायरलेस सर्वात सोपी आणि HD क्वालिटीमध्ये तुम्ही फोटो कॅप्चर करू शकताय. तर या ठिकाणी फोटो कॅप्चर केल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली तुमची सही अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी त्यांनी जे काही सूचना दिले, सूचना वाचून घ्यायचे आहेत. फाइंड अ प्लेस विथ गुड लाईट अँड प्लेन बॅकग्राऊंड. तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते एकदम प्लेन आणि लाईट कलरचं असणं गरजेचं आहे. ज्या काही सूचना दिल्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. फोटो कॅप्चर करायचा आहे. खाली सही अपलोड करण्यासाठी सुद्धा त्यांनी काही सूचना दिलेत. सूचना वाचून सही अपलोड करून घ्यायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी जे काही क्रायटेरिया दिलाय त्याच साईज मध्ये अपलोड करायचं आहे. 6 सेंटीमीटर विथ आणि 2 सेंटीमीटर हाईट. तर मित्रांनो, या ठिकाणी सही अपलोड करण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर टेक्निक सांगणार आहे. तुमची सही ओपन करून घ्यायची आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर मध्ये आणि या ठिकाणी एडिट पिक्चर या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी रिसाइज करून घ्यायचे आहे. या ठिकाणी कस्टम विथ हाईट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे कस्टम आहे या ठिकाणी 600x200 असं क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करून नंतर तुम्हाला सही अपलोड करून घ्यायची आहे. तुमची सही अपलोड होईल, काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. सही अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली सेव्हचे मेसेज येईल, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही भरलेली सर्व माहिती ओपन होईल. सर्व माहिती एक वेळ चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती भरलेली बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन टिकमार्क लावायचा आहे. कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा फॉर्म रिसिव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पेमेंटच्या 3 पद्धती आहेत, नेट बँकिंग, कार्ड पेमेंट आणि UPI. तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्याने त्या पेमेंटचं गेटवे यूज करून पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी कार्ड पेमेंट जे उमेदवार करणार आहेत त्यांच्यासाठी ज्या लोकांचे स्टेट बँकेचे ATM आहे त्यांनी स्टेट बँक डेबिट कार्ड यातून पेमेंट करायचं आहे. स्टेट बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचे ATM कार्ड असेल तर अदर बँक डेबिट कार्ड याचा उपयोग करून पेमेंट करून घ्यायचं आहे. अन्यथा जे लोक UPI मधून पेमेंट करणार आहेत त्यांनी UPI याच्यावरती क्लिक करून पेमेंट करायचं आहे. सर्वात सोपी पद्धत आहे UPI ची. त्याच्यावरती क्लिक करतात तुमच्या समोर QR कोड आणि UPI ID विचारेल. त्याच्यामध्ये QR कोड वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी QR कोड असेल तो QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट करतात मित्रांनो तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट होईल. आणि महत्त्वाचं तुमच्या ऍप्लिकेशनचे प्रिंटआउट्स काढून घ्यायचे आहेत. प्रिंटआउट्स काढून सांभाळून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट करून झालेला आहे. जर तुम्हाला फोटो कॅप्चर करण्यासंदर्भात किंवा सही अपलोड करण्यासंदर्भात काही अडथळे येत असतील तर मला कमेंट करून विचारायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.